उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेवर भाजपकडनं पलटवार. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवामुळे ठाकरेंना नैराश्य आलंय, भाजपची टीका. शरद पवार 10 वर्ष कृषी आणि सहकार मंत्री होते. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? अमित शहांचा शरद पवारांना सवाल. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. हा नारा महाविकास आघाडीच्या मुळावर येणार का? एकटे लढत असतील तर त्याला थांबवण्याचं कारण नाही, काँग्रेसची भूमिका. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात. उद्यापासून करणार आंदोलन, तर कुटुंबापेक्षा समाज महत्त्वाचा म्हणत न्यूज 18 लोकमतशी बोलताना जरांगे भाऊक. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावरती अमित शहा आणि प्रवीण दरेकरांमध्ये चर्चा. स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची मागणी मान्य करण्याचं शहांचं आश्वासन. टोरेस गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे मुंबई आणि जयपूर इथे 13 ठिकाणी छापे. टोरेस आणि सहयोगी संस्थांची 21,75,00,000ची बँक खातीही गोठवली. हिंजवडी माण रस्त्यावर भरधाव डंपर उलटून 2 तरुणींचा जागीच मृत्यू. बारामतीच्या तांदुळवाडीत डंपर चालकाच्या बेदरकारपणामुळे युवकाचा मृत्यू, तर दिव्यात घंटागाडीनं 80 वर्षांच्या वृद्धाला फरफटत नेलं. सैफ अली खानवरच्या हल्ला प्रकरणातल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ. मोहम्मद शरीफुल्ला वांद्रे कोर्टानं सुनावली 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. छावा चित्रपट सापडला वादाच्या भोवऱ्यात. संभाजीराजे आणि येसुबाईंच्या नृत्याच्या दृश्यावर मराठा संघटना संतप्त. दृश्य न काढल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा. अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर. श्री यमाई ममता नंदगिरी असं नवं नाव मिळणार.